काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नाना पटोलेजी नमस्कार। मोठी बातमी आहे, निवडणूक आयोग सध्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे 4 वाजता। बघा, सगळं ठरलेला कार्यक्रम आहे। सरकार आणि निवडणूक आयुक्त दोघांचाही साठगाठ आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि मी ज्यावेळेस त्यांच्यावर आर्टिकल 243 अंतर्गत अभियोग आणला, तर त्याच्यावर यांनी सत्तापक्षांनी मला सोबत द्यायला पाहिजे होतं। मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की गडबड होत आहे, उपमुख्यमंत्री म्हणताय गडबड होत आहे। तर हे सगळं असताना या निवडणुकांचा जो ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केली जाते आणि ऐन वेळेवर निवडणुका रद्द केल्या जातात, वोटर यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी सुरू झालेली आहेत। पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे। आणि मग मी यांना सांगितलं की नितीन करीर होते, सुजाता सोनिक होत्या, अनेक अधिकारी होते, यांना 6 महिन्याच्या पहिले यांना विहारच घेऊन त्या पदावर घेण्याचं कारण काय, ही सगळी प्रश्न आहेत। त्याचं उत्तर काय सरकार देत नाही। आणि अजून यांना आता जे आरक्षणाचं जे इश्यू आहे, तर यांना 50%च्या वर चाललेलं आहे, हे निवडणूक आयुक्ताला माहित नव्हतं का? नक्कीच हे धन्यवाद सगळे नाना इश्यू आहेत पटोलेजी, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता।